गाते श्रोते आणि पाहते, गाते श्रोते आणि पाहते, चतुर विनोदी दोषिते, स्वभावी पूर्ण ज्ञाते, या सत्वाते विनवणे. करा विठ्ठल स्मरण, नाम रूपी अनुसंधान, जाणोनी भक्ता भवलक्षण, जघन प्रमाण गावितो. कुंडलिकाच्या भावार्था गोकुळी झाला येता, निज प्रेम भक्ती भक्ता, घ्या घ्या आता म्हणतसे. करा विठ्ठल स्मरण, नाम रूपी अनुसंधान, जाणोनी भक्ता भवलक्षण, जघन प्रमाण गावितो. मी माझे आणि तुझे, नगरी टाकी परते ओझे, भाव बळे परती बुधे, बाप रखुमा देवीवरू विठ्ठली. करा विठ्ठल स्मरण, नाम रूपी अनुसंधान, जाणोनी भक्ता भवलक्षण, जघन प्रमाण गावितो. विठ्ठल पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची, त्यांच्या कृपादाने कथे चालवता. बाबाजी सद्गुरु दास काय माझी वाणी मानेल संतांची, रंगवून चित्तासी आपुलिया, माझी वाणी तुझे वरण गुणनाम, ऐसे देई प्रेम कालिका. शरण शरण एकनाथा पायी माथा ढिगला, नका पाहू पायाचा. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, मी कळा कुसरी काही तनी, बोलतो वचने अति भाविका, एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी, तुमचा अनुग्रह लाधरू. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु भक्तिदानंद, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु धन्य धन्य नाम देवा, एका जनार्दनी चरण सेवा, धन्य धन्य नाम देव सकल वैष्णवांचा. जोडून या कर पायी ठेवितो माथा, तुका विनवी पंढरी राथा, रंगी ओढवावी रंगकथा, पुरवी मनोरथा माय बापा. विठ्ठल विठ्ठल आणि पाहते, चतुर विनोदी दोषिते, स्वभावी पूर्ण ज्ञाते, या सत्वळाते विनवणे. प्रस्तुत कीर्तनवृत्ती सेवेकरता निवडलेला अभंग कैवल्य सम्राज्य चक्रवर्ती ज्ञानी यांचे राजे, साधकांचा मायबाप अनाथाची माय, आनंदित अखंड समाधीधन महावैष्णव माऊली श्री ज्ञानोबाराय यांचा नाम महात्म्य सांगणारा अभंग. किंबहुना ज्ञानोत्तर भक्तीमध्ये सुद्धा नामाचं महत्व अनन्य साधारण आहे, याचं प्रतिपादन करणारा अभंग. विठ्ठल विठ्ठल रुक्माई प्रासादिक भजनी मंडळ जिथं मानपाडा या ठिकाणी सालाबाद प्रमाणे याही वर्षी श्रावण महिन्याचा औचित्य साधून आणि माऊली महावैष्णव श्री ज्ञानोबाराय यांच्या सप्तशताब्दी सुवर्ण महोत्सव जयंती निमित्ताने त्या ठिकाणी आपलं मंडळ हा अखंड हरिनाम उत्सव करतो आहे. नेहमीच मी आता कौतुक तुमचं करत असतो, आता ह्या वेळेस काही कौतुक जास्त करणार नाही, कारण आता कसं झालंय, एकदा माणूस ज्ञानामध्ये प्रवीण झाला, ज्ञानोत्तर झाला की त्याला स्तुतीची आवश्यकता नसते. माझी अशी अंतकरणातली भावना आहे की इथे जे पण आहेत ते कोणीच मानापानासाठी आलेले नाही, कोणी स्तुतीसाठी आलेले नाही. तर त्या निमित्ताने चालू असणारा आपला हा अखंड हरिनाम उत्सव उपस्थित असणारे आपण सर्व
ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार, अध्वर्यू, साधक, मायबाप आणि ही लहान बाळगोपाळ मंडळी या सर्वांच्या अंतकरणामध्ये निर्विकारपणे वास्तव्य करणारे माऊली शेठ ज्ञानोबा असतील, तुकोबा असतील, नामदेव महाराज असतील, त्यांच्या चरणी विनम्र भावने नमन करतो आणि चिंतनाला प्रारंभ करतो. अभंग फार गोड आहे. अभंग हा चौचरणी आहे. या अभंगामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी लौकिक दृष्ट्याही वर्णन केलेलं आहे आणि अलौकिक दृष्ट्याही वर्णन केलेलं आहे. प्रतिपाद्य विषय अभंगात असा आहे की कितीही साधनं जरी असली तरी नामस्मरण या साधनाला पर्याय नाही. जे गाणारे आहेत, जे श्रोते म्हणजे जे ऐकणारे आहेत, जे पाहणारे आहेत, याच्यामध्ये दोन प्रकारे आपल्याला विचार करता येतो. लौकिक दृष्टीने करता येतो, किंबहुना जे काही अधिकाराला प्राप्त होऊन ह्या गोष्टी करत असतात त्यांच्या दृष्टीने विचार करता येतो. अशा सर्वांना जे चतुर आहेत, जे विनोदी आहेत, जे दुःखित आहे म्हणजे ज्यांच्या अंतकरणामध्ये काहीतरी उद्वेग झालेला आहे, अशा सर्वांना ज्ञानेश्वर महाराज नामस्मरण करण्याची विनंती करतात. ज्यांना भगवंताची प्राप्ती झालेली आहे, किंबहुना ज्याच्या प्रयोजनाने नरदेहाची निर्मिती आहे, ते प्रयोजन परिपूर्ण ज्ञान ज्यांना प्राप्त झालेलं आहे, अशा महात्म्यांनाही माऊली महावैष्णव नामस्मरण करण्याची विनंती करतात. या सत्रात विनवणी माऊलींनी शब्द वापरलेले आहे. नुसतं नामस्मरण करू नका, नामस्मरण केल्यानंतर त्याचं अनुसंधान करणं गरजेचं आहे. नामस्मरण ही जर पहिली पायरी असेल तर अनुसंधान ही त्याची शेवटी पायरी आहे. नामस्मरण करा, अनुसंधान करा. तुम्हाला जे काय हवंय, तुमची सर्व लक्षणं मला माहिती आहेत, भगवंताला माहिती आहेत, भगवंत सर्व जाणतो. म्हणूनच भगवंत कटेवर कर ठेवून प्रमाण दाखवत पंढरपुरामध्ये 28 युगापासून भक्तांची वाट बघत उभा आहे. भगवंत आला कुठून, कुठला हा देव, त्याचं वर्णन तृतीय चरणामध्ये करतात. दोन कारणं देवाने सांगितली. एक पुंडलिकाच्या भावासाठी आला आणि दुसरं गोकुळावरून आला. गोकुळावरून येण्याची कारण अजूनही आहे. गोकुळावरून आला याचं प्रमाण आपल्याला या ठिकाणी मिळतं. कशाला आला तर सर्व भक्तांना प्रेम देण्यासाठी आला. जगातला एकमेव देव म्हणतो की घ्या माझं प्रेम घ्या. म्हणून ज्ञानेश्वर महाराज विनंती करतात सर्वांना, मी माझं तुझं हे सगळं ओझं टाकून दे, भावबळ धारण कर आणि भगवंताचं नामस्मरण करत राहा आणि एक दिवस त्या भगवंताची प्राप्ती नक्कीच तुला होईल. नामस्मरण केल्यावर काय होईल? बाप रत्मा देवुरु श्री विठ्ठली ही भेट तुला देवाची झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सर्वांनी नामस्मरण करावं अशी विनंती या अभंगात महाराजांची आहे. विठ्ठल साधारणतः या जगाचा आपण जर विचार केला, मानव योनीचा विचार केला तर 3 प्रकारची माणसं साधू संतांनी निरीक्षण केलेले आहेत. प्रकाराचे 3 अनेक प्रकारही करता येतात. आपल्याला जेवढा भाग हवाय तेवढा आपण घेऊयात. काय झालंय, मुंबईमध्ये राहत असताना, एवढं बिझी शेड्यूल असताना 14-15 दिवस हरिनाम उत्सव करणं फक्त जागा उपलब्ध असून काही गरजेची नाहीये. पण हेच आपल्या उद्धाराचं अंतिम साधन आहे आणि सोपं साधन आहे. याची निश्चिती झाल्या कारणाने आपण सर्वजण अहोरात्र प्रयत्न करून हा अट्टहास करतात. राम कृष्ण कथा हेची वाट, कृष्ण कथा हेची वाट, सोपे वैकुंठाशी जाता तुका म्हणे. तुकाराम महाराजांनी सांगितलं, अन्य साधनं फार अवघड आहेत बुवा. हे सगळ्यात सोपं आहे. या साधनाने आपण सहज वैकुंठाला जाऊ शकतो. आणि मला वाटतं नक्कीच ती गोष्ट तुम्हाला उमगली म्हणून तुम्ही नेहमीच काही ना काही औचित्य साधून, निमित्त साधून हरिनाम उत्सव करत असता, अन्य कीर्तनकारांकडून सेवा करून घेत असता, नवीन लोकांना प्रोत्साहन देत असता. साधू संत मुळातच या ठिकाणी जे आले ते कशासाठी आले? उद्धराया उद्धरावया आले दिनजना.
किंवा अवतार तुम्हा उद्धरावे जनगण जीव अन्य अन्न प्रमाण किंवा आम्ही वैकुंठवासी आलोयाची कारणासी बोलिले जे ऋषी सात भावे वर्ताया झाडू संतांचे मार्ग आदराने भरले. काय वर्णन केलं महाराजांनी? महाराज म्हटले जेव्हा समाजाकडे आम्ही पाहू लागलो तेव्हा आम्हाला कळलं की मानव योनीची प्राप्ती होऊन लोक आदराने पळतायत आणि आता यांना कोणीतरी मार्ग दाखवला पाहिजे. म्हणून तुका म्हणे मग धाडीने निरोपा मार्ग हा सोपा सुखरूप. बाबांनो, पावला हा देह काकताई न्याय न घडू उपाय घडू आले. जुने कीर्तनकार महाराज फार छान दृष्टांत सांगायचा. कुणीतरी आंधळा एका नगरीमध्ये फिरत होता आणि त्या राजाने दवंडी काढली बुवा, जो जिवंत कावळा आणून देईल त्याला अमुक अमुक इनाम दिला जाईल. मग तो कावळा काय, तो आंधळा जो आहे त्या इनामासाठी असा टाळ्या वाजवायचा का तर कावळा माझ्या हातात मिळावा. त्याला काट टाळी नाही असं म्हणतात. आणि नेमकं झालं बुवा, टाळी वाजवताना त्याच्या हातात कावळा आला. पण काय होतं, माणसामध्ये काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सरादी विकार आहेत. अजून त्याला लोभ वाढायला. म्हटलं एकच कावळा भेटलाय, दोन भेटले तर अजून इनाम भेटेल बुवा. मग तो दुसरा भेटा म्हणून परत टाळी वाजवायला लागला. मग काय झाला, पहिला तशी आपली गत झालेली. आपण हसतोय घर पण आपण आपल्यालाच हसतोय बरं का. पावला हा देह काकताई न्याय आणि न घडू उपाय घडवाले. न घडण्यासारखं होतं महाराज, ते घडलं. विष्णू पुराणामध्ये फार छान श्लोक दिलेला आहे. गायंती लोक सुरगीत कानी. अरे देव गातात. काय तुम्हाला नरदेह मिळाला तो पण भारतभूमीमध्ये. किती मोठे भाग्य आहे, किती मोठे भाग्य आहे. बरे भाग मानुष तन पावा. आणि हे लोक काय करतात बुवा, लोकांना मानव देहाचं महत्व कळलं नाही. आणि हे जेव्हा साधू संत पाहू लागले, साधू संतांच्या अंतकरणामध्ये पीडा व्हायला लागली महाराज. अंतकरण कळवायला लागलं, येतो हिताचा कळवळा. आणि म्हणून साधू संत काय करायला लागले, सगळीकडे जाऊन सर्वांना उपदेश करू लागले, सर्वांना सांगू लागले. आधी अगोदर सांगायचं काम केलं. हा काय, हा करू नये सांगे तुका नाम घेता देवे दिला देह भजना गोमटा तो हा झाला फाटा. अरे मूर्खा, तुला मानव देह दिला, काय मानव देहामध्ये विशेष ऐका. आहार निद्रा भय मैथुनमच. सगळ्या योनीमध्ये सगळं समान आहे. आहार निद्रा भय मैथुन सर्व योनीशी समसमान नाथ महाराज म्हणतात. मनुष्य देहीचे ज्ञान अधिकदान सर्वथा. अरे कुत्र्या मांजराला हात पाय कान मुंगर दिला असं तरी देवाला भजन करण्याची बुद्धी त्याला दिलेली ही तुम्हाला दिलेली. पण आपण सर्वजण सायाचे करीसी भगवंताची भक्ती करण्याकरता आपल्याकडे वेळ राहिला नाही. आणि हे बघून साधू संत वेगवेगळ्या प्रकारे लोकांना सांगू लागले. राम स्मराधी लाहो करा घाट घाला मंदी सांगा भाऊ घ्या उपाधी लक्ष लावली राहा तुला. कधी कधी नर देहाचं महत्व सांगावं, कधी कधी 84 लक्ष योनी झाल्यानंतर आपल्याला हा देह मिळालेला आहे, परत मिळणार नाही हे सांगावं. कधी कधी दुःख सांगावं, जन्मामध्ये किती दुःख आहे काय सांगू, गर्दीची यातना मध्ये भोगताना. हा किंवा तुम्ही काय आतमध्ये काय सुख नाही का, सुख नाही ना महाराज. हा विष्ठा लेप चोहीकडे नाची तोंडी कृमी किडे गर्भवासाचे दुःख गारे कुणा पुढे सांगू देईल. अरे किती वेळा जन्मावर यावे किती व्हावे फजित. महाराज म्हणतात जन्माला नाही म्हणजे फजिती करणं. मला सांगा कोणाला फजिती करायला स्वतःची करून घ्यायला आवडते का? अजिबात नाही. एवढ्या उघडपणाने महाराजांनी बोलावं, दुःख सांगावं. अरे तुम्हाला ज्या संसारामध्ये सुख वाटतं ना, बायका पोरं मुलं बाळ नातेवाईक सगळे सोयरे, तर महाराज सांगतात अंतकाळीचे कोणी नाही बा सांगाती साधूचे संगती राहती पोरे करो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाची राहती निराळी रांगा पोरे सकल. मी जळत असे स्मशानी अग्नी सगळे एकला घरगृहाची कामिनी तिथवर राहिली स्मशानी. मी जळत असे स्मशानी अग्नी सवे एकला. अरे ती घरी राहिली ठीक आहे, आयुष्याचा जोडीदार आहे, कोणाचं पण तेच म्हणजे तिला दोष द्यायचा असा विषय नाही. पण सांगायचंय काय, ज्यांच्यासाठी आपण आपला देह जळू लागलो कर्तव्य कर्म करावं, पण नाद त्याच्याशी जोडलेली असावी.
सर्वांच्या अंतकरणामध्ये प्रभूचं वास्तव्य आहे. प्रभू चैतन्य स्वरूपाने राहतात. सर्वांशी व्यवहार करताना मी माझ्या प्रभूशी व्यवहार करतोय ही भावना अंतकरणामध्ये असावी. म्हणून आपल्याकडून दुर्व्यवहार घडणार नाही, दुर्विचार आपल्याकडून घडणार नाही, दुष्आचरण आपल्याकडून घडणार नाही, पाप आपल्याकडून घडणार नाही. अनायासे आपण भक्ती पंथामध्ये जाऊ शकतो. अशा प्रकारे भाव उत्पन्न व्हावा म्हणून साधू संतांनी असं सांगावं. पण माणसं काही कमी आहेत का महाराज? फार अवघड परिस्थिती माणसांची बुवा. असं निर्जन होता, काही केलं तरी नाव मुखात नाम येणावं. हो, तो काय माळकरी नव्हता, वारकरी नव्हता, टाळकरी नव्हता, हाडकरी होता. हाडकरी तुम्हाला समजत असेल. असा कुठेतरी परतीच्या गावाला जायचा प्रवास आला आणि परत येताना रस्त्यामध्ये रात्र झाली, काळोख झाला, अंधार पडला आणि रस्त्यामध्ये ओढा लागला. आता तो जर माळकरी वारकरी नव्हताच म्हणा, तो कशाला पंचांग बघतो? आज एकादशी का मोडायचं मोडून खायचे. तो कशाला बघतो? सोमवार आहे का, एकादशी आहे का, नृसिंह जयंती आहे का, वामन जयंती आहे का, रामनवमी आहे, त्याला काय रोजचा दिवस सारखाच. श्रावण महिना लागलाय का कुठला लागला काही नाही, त्याला सगळे महिने भाजले समजले वाले को इशारा काफी हे परिपक्व ज्ञानाची परिणाम आहे. तिकडे शिंदे कडूपणे गेले. असं तो महात्मा निघाला वर रस्त्याने एकदम चाक एकदम छाती काढून निघाला. पण जेव्हा अंधार पडला, जेव्हा ओढा आला आणि तो व्यक्ती बघतो तर चांद मला कुठे दिसना, ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार कुठे दिसना. काय गडबड झाली म्हणे, अरे आज नक्कीच अमावस्या आहे. काळी रात्र म्हणजे काय? अमावस्या. आणि अमावस्या म्हणलं का एक गोष्ट पक्की आहे, काय? ज्याला सगळ्यांची भीती वाटते ते म्हणजे कोण? भूत. भूताचं वास्तव्य म्हणलं भूत आहे बरं का. आता आलोय आपण वळ्यात, बरं आहे एकटाच, अमावस्येची रात्र आहे. आता काय त्याने कुठेतरी उडत पंक्तीमध्ये बसताना कीर्तनाचं ऐकलं होतं की देवाचं नाव घेतलं का भूत जवळच नाही. राम म्हणता जवळही नाही भूत, किंवा देणे भूतबाधा, पळे भूतबाधा देण्यात येते, पळे भूतबाधा देण्यात येते. नामस्मरण केलं का भूत पळत असतं. म्हटलं माझं देवाचं नामस्मरण, आता कुठलं नाव घ्यायचं? म्हटलं राम सोपय म्हटले, राम घेऊया. त्याने नामस्मरण सुरू केलं. थोडासा 1-2 मिनिटाच्या अंतरावर होता. राम राम राम, पुढे आला, स्पीड वाढवला. राम 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 राम, वडा झाला. राम 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 राम. बोला तुम्ही, तुम्हाला काय झालं बोलायला? बोला की राम 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 ओढा पार झाला. ओढ्याच्या पलीकडे आला ते राम राम राम. घरी आला लांब. ही अशी माणसं आहेत महाराज. जेव्हा अशी माणसं साधू संतांनी समाजामध्ये पाहिली तेव्हा साधू संतांची आपण म्हणतात तळपायाची आज मस्तकाला गेले तरी म्हणावं काय माय गेली हो, काय माय गेली होती खरी नाही. साधू संत राबवले बरं. समजून सांगण्याचे वेगवेगळे प्रकार असतात. आता आपण एवढे काळ्याचे पांढरे झालेले माणसं, बायका पोरांच्यात राहणारी माणसं, समजवण्याचे प्रकार किती असतात हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. कशा कशा प्रकारे समजवलं जातं आणि मग आता आपण समजून घेतलं जातं. जास्त समजून घ्यायलाच माणसं दिसतात हात निवडलं नाही असतं माणसाचा. साधू संत जेव्हा समाज ऐके ना, भीती दाखवून बघितली समाज ऐके ना, मग आता शेवटी एकदम खालच्या पातळीला येऊन त्यांना जसं काय तुम्ही काही शिगळ्याच द्यायला लागले असं आपण किती सांगू तरी न ऐकती बघितली. पुढे सुंदरीचे येतील पातके करिता पुढे आहे पुसता, काय उत्तर देता होशील तू नामाविन मुख सर्पाची ते काळ सर्प आहे आणि तर असावर तुझी विण. अरे जीवान रे काळ सर्प आहे ते कशासाठी दिले? कमलमुख हरी भजन को दिया, भोजन को दिया. मतलब भोजन, लोग भोजन में ध्यान देते, भजन, आणि वरून श्लोक सांगतात शतम विवाह भोक्तव्यम, आगे का याद नाहीये. शेवट सांगायचं कोटिंग टेक्वा हरी भजे. शतम मोठं का कोटिंग द्या मोठं, कोटिंग मोठं. अरे तू खा पण देवाचा श्लोक म्हणून खा ना बाबा. वदने केवळ घेता म्हणून ब्रह्मार्पणम ब्रह्मवीर म्हण, अहम वैश्वर भूतवा म्हण आणि पण खा.
नामस्मरण हे नक्की प्रकाराने केलं पाहिजे. वाचा नव्हे नाव जवळ त्याचे जिने यातना भुकले. अनेक भीती दाखवली साधू संतांनी आणि एवढं करून जर शिवाय कोणी ऐकलं नाही तर मला सांगा आपण काय म्हणतो, बाबा आता मी थकलो, तुला आता विनंती करतो बाबा, हात जोडतो, तुझ्या पाया पडतो. अशीच विनंती महाराजांनी अभंगाच्या पहिल्या चरणात अशा प्रकारची एक विनंती सर्वांना करतात. गाते श्रोते आणि पाहते चतुर विनोदी दृच्छिते सोहम भावी पूर्ण ज्ञाते या सकळा विनवणी. अशा प्रकारची विनंती महाराज पहिल्या अभंगामध्ये पहिल्या चरणामध्ये करतात. कारण समाजामध्ये कोणाचंही देवाकडे लक्ष नाही. विषय एवढी भरले जीव आता यांची कोण करील कीव. लुपजे नारायणी भाव पाहुनी ठाव कोण सुख धरून संसारी. कुठलं सुख धरून बसणार रे बाबा तू. धनानी भूमो पचवच्च गोष्टी भार्या गृहद्वारे जनस्पशान. हे सगळं जाणार आहे जाणार आहे. किती दिवस तुम्ही हे जाणार आहात. सर्व मिथ्या हे जाणून शरण निघा देवाचे. शरण निघायचं मग कसं निघायचं. माझी कोणीच नव्हती असा भाव करून निघायचं. हो माझे सगळेच आहेत असं म्हणून नाही. माझी कोणीच नव्हती सगळं सोडून देवाला शरण निघायचं. सर्व भावी देवाला शरण जायचं अशा प्रकारे. म्हणून महाराजांनी प्रथम चरणामध्ये ही विनंती केलेली आहे ज्ञानेश्वर महाराजांनी. तसं पाहायला गेलं तर ज्ञानेश्वर महाराजांचा अधिकार फार मोठा. महाराज मूर्ती लहान आणि कीर्ती महान जे म्हणतात ते ज्ञानोबा रायांच्या बाबतीत तंतोतंत जोडणार आहे महाराज. सकळ संतांनी ज्यांना माऊली म्हणावं, सकळ संतांनी ज्यांना शिरोमणी म्हणावं, ज्ञानियांचा शिरोमणी ज्ञानियांचा शिरोमणी वंद्य जो का पूज्यस्थानी चिंतकाचा असे ज्ञानोबा विनंती करतात. त्यांनी आपल्याला विनंती करावी महाराज आपला अधिकार काय हो. आपलं कोण असते ज्याचं त्याला माहिती आहे आपल्या घरली परिस्थिती काय येते. उलट म्हणायचं आपल्या शब्दाच्या बाहेर कोण नाही. म्हणजे असं माहिती असतं मी कोणा शब्दाच्या बाहेर नाही. आपल्या होते मीला आपल्या सर्वनाम वापरून आपण समाधान मानून घेऊ. सांगण्याचा इत्यर्थ असा आहे बाबा अशा संतांनी आपल्याला विनंती करावी. अजून किती संतांनी खाली यायला पाहिजे. आणि तरी जर आपल्या अंतकरणामध्ये भक्तीचा प्रवाह स्फुरत नसेल तर काय पाप घेऊन आपण जन्माला आलो. चिंतन करण्याची गोष्ट आहे. आज एवढं अंतर्मुख होऊन बोलण्याचं कारण सांगतो. कारण गेली अनेक वर्ष मी ते सेवा करतो आणि माणसं तीच आहे. आपण काय गावाची माणसं काय टँकर भूमीत आणून सोडलेली नाही. म्हणजे ज्यांना खरंच परमार्थाची आवड आहे, ज्यांना खरंच वाटतं आता मला माझा उद्धार झाला पाहिजे, बस माझा उद्धार झाला पाहिजे, ज्यांना तळमळ लागली ना तीच माणसं या मंदिरामध्ये महाराज. त्यामुळे आता हे बोलणं खरं खरं बोलणं गरजेचं आहे. थोडंसं आपण आपलं क्रॉस चेकिंग करणं फार गरजेचं आहे आणि फिटनेस सर्टिफिकेट घेणं गरजेचं आहे. आपण फिटनेस मध्ये किती बसतोय. मागच्या वर्षी अनफिट होतो ठीक आहे, मग ह्या वर्षी फिट झालो का. किती फिट झालो अजून किती काय करावं लागेल फार गरजेचं आहे. हे सर्व ना आपण त्याच्यामध्ये मी तुमच्या अगोदर आहे सगळ्यात. हा सगळ्यात पहिला नंबर तर मलाच प्रॉब्लेम मोठा जास्त. आपण आपल्याकडून सुरुवात करावी. त्या भगवंताने आपल्या सर्वांना अशी बुद्धी द्यावी, अशी आपल्यावर कृपा करावी की आपली खरी भक्ती त्याच्या चरणावर झाली पाहिजे. दृढ भक्ती. संसारापुरती भक्ती नसावी. मला हे दे मला ते दे आणि कितीही प्रयत्न केला तर आपण संसारी माणसं आहे डोक्यात तेच राहतं. म्हणून त्याने कृपा केल्याशिवाय ते डोक्यातून निघू शकत नाही. कारण स्फुरण देणारा तो आहे. त्याच्या मनात एकदा का आलं तर त्या सगळ्या गोष्टी शक्य होऊ शकतात. ज्ञानेश्वर महाराज इतके मोठे असताना आपल्या पायाला लागतात. आता दोन अर्थाने आपण विचार करूया. लौकिक अर्थाने ज्ञानेश्वर महाराज पाहायला लागले माहिती का वेगळ्या देवाची लागणार नाही पहिली गोष्ट. कारण ते ज्ञानीयांचे शिरोमणी आहेत. त्यांनी अधिकाऱ्यांचं वर्णन प्रथम चरणात केले. एक लौकिक अर्थाने पाहिलं गाते म्हणजे काही लोक गाणारे असतात गायक असतात उत्तम, त्यांना सांगितलं असा लौकिक अर्थाने आपण विचार करूया. श्रोते जे श्रवण करायला येणारे असतात. माझे श्री गुरु महाराज श्रोते या शब्दावर फार असा विरोध करायचे. हमें कहीं पे श्रोते मिलते है तो कहीं पे श्रोते मिलते असं एकदम विलंबित म्हणायची. तर मानपणामध्ये पण कीर्तनात बोलले होते महाराज सांगतो ते वाक्य. आणि मग महाराज अगर हम लोग को श्रोते मिल जाए तो महाराज जो बता रहते हैं और अगर वो सोते होते तो सोते में भी दो प्रकार है. एक आड़वे सोते एक सोते. कैसे महाराज जी अगर से बताएंगे बोलेंगे महाराज यहाँ पे आके बताओ.
महाराज ह्या मी आके बता असं महाराज श्री गुरूंची लीला त्या निमित्ताने स्मरण झालं. श्रोते म्हणजे श्रवण करणारे. भक्ती शास्त्रामध्ये ज्या भक्ती सांगितल्या नवविधा, त्यामध्ये पहिली भक्ती श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्य सख्यम आत्मनिवेदनम. त्यातली पहिली भक्ती श्रवण सांगितली. तुम्ही फार मोठे मान करू बरं का, पहिला मान तुम्हाला दिला. श्रोते श्रवण भक्ती पहिली आहे जी तुम्ही आता करता आहात. त्या श्रोत्यांना जे ऐकायला येतात बुवा त्यांना विनंती केली, नामस्मरण करा. नुसतं असं दगडासारखं बसू नका. हा हात 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 हलवत जा, जरा तोंडाने असं विठ्ठल विठ्ठल बोलत जा. काही पाहते आता तुम्ही म्हणा सर आता हे कसं सांगायचं, काही माणसं खरंच पाहायला येतात ना, असतं ना काही काहींचं रूप या विषयावर एवढं प्रेम जडलेलं असतं की ते त्यातून बाहेरच येत नाही. पहिल्या रूपाच्याच मागे लागतात. कुठं पण बघा, समजा मूर्ती झाली, किती छान मूर्ती आहे, अरे किती छान गणती आहे, कशाला पण वाव हाव कशाला पण बघितलं वाव, अरे पेशंटला बघायला गेला वाव, अरे पण पेशंट त्याला तर काय वाव, त्याला काय वाव माहिती नाही. या इंग्लिश मीडियम वाटलं करून टाकलं. भाषेमध्ये नवरस सांगितले, त्या नवरसाचं वाटलं करून टाकलं इंग्रजी भाषेला. आपल्या भाषेत नवरस आहेत महाराज, करुण रस आहे, भक्ती रस आहे, शृंगार रस आहे. सोपं नाही ना महाराज. आता या वाव मध्ये कसला रस, ते पोरं नाही कळलं वाव कुठे बोलायचं, त्याला फक्त वाव नवीन शब्द सगळं ना कुठे वावच म्हणायचं, म्हणजे मला इंग्लिश बोलता येते. फार शोकांतिक आहे. पाहते काही लोक बघायला येतात, कोण कसं दिसतं, अरे धोतर रेणूमध्ये किती छान दिसतात माणसं. हा अरे मागच्या वेळेस महाराजांची मिशी पांढरी होती, आता काही कशी काय झाली. पाहायला येतात पाहणारे लोक वर का. चला चतुर विनोदी दुच्छिते. चतुर काही हुशार असतात. कसा काय अभंग घेतलाय, अरे चोर गेला काय, पोटबीट तर भारी, म्हणजे जरा भारी असतात, ह्याचा जरा बरा मान नाही. चतुर असतात काही. चौचरणे घेतल्या तर आयला सुटेल का अभंग. एखादं प्रमाण सांगितलं त्याला जर नाही पटलं तर फार चेहरा लालबुंद होतो भाऊ. मग त्याला अजून सप्लिमेंटरी प्रमाण द्यावं लागते, अजून एक जामीनदार द्यावं लागतं. एका जामीनदारात काम होत नाही, 2 जामीनदार लागतात तर जमते. मग ते अंतकरणातले भाव तयार होतात, चेहरा समाधानी होतो. बघा तुम्हाला काही काही वेळेस कीर्तनामध्ये ही झलक तुमची तुम्हाला मिळून जाते. महाराज चिंतन सांगत असतात आणि एखादी गोष्ट तुम्हाला लगेच पटून जाते, ते प्रमाण पण पडून जातं. त्यावेळेस अंतकरणामध्ये जो भाव असतो, चेहऱ्यावर जे समाधान असतं, डोळ्यामध्ये जो आनंद असतो, ती भक्ती आहे, ते समाधान आहे, ती प्राप्ती आहे. त्याला पकडून ठेवायचंय, त्याच्यासाठी आपण इथे येतोय. रिकाम तिकडे म्हणून कोणीच येत नाही. तर पाहणारे असतात, चतुर असतात, हुशार असतात. बघायला सगळं कसा अभंग उचलवला, कशी मांडणी केली, सगळी चरणं म्हटली का, एखादं खाल्लं. विनोदी काही लोकांना फक्त विनोद पाहिजे, तर विनोद करा तुम्ही, बास विनोद केला पाहिजे. ते खाली बसल्या बसल्या विनोद करणार. कीर्तनकारला प्रश्न पडतो, मी तर काय विनोद केला नाही, एवढंच हसते भाऊ, त्याला टाळी मारत, त्याला टाळी मारत हसते. विनोदी काही दुच्छिते फार संसाराने पिडलेले असतात. फार विटले हे चित्त प्रपंचापासून. घरी भांडण करून आले असतात नको, फार नको घरी भांडण करून आले असतात. फार फाशी लावायला दोरी आलेली असते, पण राहू दे आता आजचे कीर्तन ऐकून येऊ आले, मग फाशीचा बेत रद्द. हे कीर्तनाचा महिमान आहे, हे कीर्तनाचा महिमान आहे. मी कुठेतरी ऐकलं होतं, कुठेतरी एका परदेशामध्ये हॉटेलमध्ये इस्कॉनच्या गीता आहेत सगळ्या ठिकाणी. इस्कॉनच्या गीता प्रत्येक रूम मध्ये ठेवलेल्या आहेत, म्हणजे जे व्हिजिटर त्या रूम मध्ये राहतात. एकदम लक्झरियस हॉटेल आहे परदेशामध्ये बरं का. त्याचं कारण त्यांनी सांगितलं की माझ्याकडे एकच गीता होती, भगवद्गीता, मी एका रूम मध्ये ठेवली होती. त्या रूम मध्ये जो व्हिजिटर गेला तो सुसाईड करायला आला होता. त्याने पॉयझन बरोबर आणलं होतं, पण तो पॉयझन घ्यायच्या अगोदर त्याला वाटतं कुठल्या बुक आपण वाचूयात. इंग्लिश मध्ये होती इस्कॉनची, ती घेतली त्याने, वाचली. ती वाचल्यानंतर त्याचं चित्त परिवर्तन. अरे होणार ना, देव बोललाय साक्षात, देव बोललाय मला. यथामाम प्रपद्यन्ते ताम सदैव भजाम्यहम्. ते मला जसे भजतात त्याची मी तशी बुद्धी पालट करतो. त्याच्या अंतकरणामध्ये भगवंताविषयी भाव तयार झाला, भगवंताने त्याचा बुद्धी पालट केला आणि त्याच्या अंतकरणातून आत्महत्येचे विचार निर्गलित झाले. आणि मग तो खाली येऊन म्हणला हे पुस्तक मला पाहिजे. मग त्यांनी कारण विचारलं, मग त्याने सांगितलं मी सुसाईड करायला आलो होतो इथे, पण ह्या पुस्तकामुळे माझी सुसाईड करण्याची इच्छा निघून गेलेली. त्याने ते घेतलं आणि त्याने त्या हॉटेलच्या सगळ्या रूम मध्ये त्या भगवद्गीता वाचल्या आणि म्हटलं ही भगवद्गीता प्रत्येक रूम मध्ये तुम्ही ठेवायची. ते प्रत्येक वाचेल
त्याच्या जीवनात काही दुःख असतील तर ते दुःखातून त्याला निवृत्ती मिळेल. अशा प्रकारे एवढे मोठे विचार आपल्या साधू संतांचे, एवढे मोठे ग्रंथ वाङ्मय आपल्याकडे श्रीमंत पुरत, आपण काय अशी नाही करंट नाहीयेत, खानदानी येत आपण, उगाच आहे का? असा प्रकार आहे. विनोदी दुःखित म्हणजे असे ज्यांच्या अंतकरणात दुःख झालेलं आहे, कुठेतरी काहीतरी उद्वेग झालेला आहे, कुठेतरी त्याला त्रास दिलेला आहे, कुठेतरी त्याला हेळसांड करतंय, काही दुष्ट लोक समाजातली त्याला त्रास देत आहेत, अशा माणसांना पण विनंती केलेली आहे. सोहमभावी पूर्ण ज्ञात आहे. सोहमभावी काय काय माहितीत मला आपल्या दिवस असतील कळणार नाही. त्यांना ब्रह्मानंद प्राप्त झालाय. डोळे म्हटले का ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी म्हटले का समाधी समोर येते. डोळे म्हटले का ज्ञानेश्वर महाराजांचा मुखवटा म्हणला का मुखवटा समोर येतो महाराज. ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचे मागे पांडुरंग आणि रुक्माई साहेबांची मूर्ती आहे, ती समोर येते लगेच. तुकाराम महाराज शिळा मंदिर म्हटलं का तुकोबारांची समोर ती शिळा मूर्ती समोर येते. वैकुंठ गमनाचं स्थान म्हटलं का लगेच नांदुरकी वृक्ष हलताना दिसतो. हे जे भाव अंतकरणामध्ये असतात ते त्या प्राप्त झालेले. काय काय लोक त्या याला प्राप्त सोहम भावी ते त्या भावामध्ये आलेले. काय म्हणतात महाराज तुम्ही मागच्या वर्षी जाम रागवायचे, ह्या वर्षी अजिबात रागवत नाही. म्हणजे त्यांनी प्रगती केली, ते त्या भावावरती गेलेले. सोहम भाव त्यांना प्राप्त झालेला आहे. आणि काही पूर्ण ज्ञात आहेत महाराज, पण तरी जर भरतासारखे समाजामध्ये येण्यासारखे राहतात. त्यामुळे आपण जे शाणे लोक फिरणारे ते खास आम्हीच पेटे बांधणारे, आम्ही मापात राहिले पाहिजे. फार महत्वाचं. एवढे थोड्या मारायचे आमिरे शाणे आमिरे काही अर्थ नाही. त्याच्यातच एखाद्या नामस्मराने काही प्राप्त झाले असेल काय सांगता येत नाही कुणाला, माझ्या कपावर लिहिलेलं नसतं मला. अशी जे पूर्ण ज्ञाती आहेत अशा सर्वांना माऊलीने पहिल्या चरणामध्ये विनंती केली. हा लौकिक अर्थ. आता थोडा अलौकिक अर्थ, आध्यात्मिक अर्थ, गुढ अर्थ बघूया. गाते की ज्यांनी देवाला गायलं. कोणी गायलं? चहुवेदी जाण साही शास्त्री कारण 18 पुराण. 4 वेदांनी गायलं, 6 शास्त्रांनी गायलं आणि 28 अशा 28 जणांनी देवाची स्तुती केली. पण तरी शेवटी नेती म्हणावं लागलं आणि देवाचं त्यांना गुणाचं वर्णन करता आलं नाही, देवाचं वर्णन करता आलं नाही. हे सगळे गाणारे होते बरं का, हे देवाचे गाणारे. अरे बाबा तुम्ही ज्या मोठे असाल, तुम्ही वेद असाल, तुम्ही ज्ञानी असाल, तुम्ही पुराण असाल, पण तुम्हाला पण विनंती काय आहे? भक्ती करा. किंवा एखादा महात्मा असा आहे ज्याला वेद सगळे पाठ आहेत, त्याला वेदांताचार्य, वेदपाठी एकदम, अरे शास्त्री पण आहेत, काही वेदांताचार्य प्लस शास्त्री आहेत, काही पौरोहित्य करणारी आहेत. सगळं त्यांनी प्राप्त केलं. सगळं शास्त्रांचा अभ्यास केलाय. काशीला आम्ही वर्षभर होतो, 4 वर्ष होतो, सगळं शास्त्रांचा अभ्यास. असे काही ज्ञानी लोक आहेत. ते गाते. त्यांना सांगितलं तुम्ही आता एवढा अभ्यास केला ना म्हणजे तुम्ही ज्ञानी झाले, मग तुम्ही ज्ञानोत्तर काय करा विठ्ठल स्मरण. तुम्ही हे गायलेलं सगळ्यांचा अभ्यास केला ना, मग तुम्ही काय झाले? ज्ञानी झाले. मग ज्ञानोत्तर काय केले पाहिजे? नामस्मरण भक्ती. ज्ञान प्राप्त झालं म्हणजे तुमचा प्रवास संपला? अजिबात नाही. जगातला एकमेव संप्रदाय असा आहे की ज्ञानोत्तर भक्तीला प्राधान्य देतो. आणि ती पण कुठली? एकदम सोपी, नामस्मरण. तुम्ही काय वेदच गात नाही बसायचे. बसा लोकांना मी तुम्हाला वेद सांगतो. लोकांना खेद वाटेल ना, त्यांना कसला वेद करायचा आहे? सामान्य म्हणून आपली वारकरी संप्रदायाची परंपरा जी आहे ना ही फार मोठी आहे. वारकरी संप्रदायाचं व्याप्ती सर्वसामान्यांना समजेल असं सांगणार आहे. सगळे बसले त्यांना कळलं पाहिजे बुवा काय बोलतोय, त्याला समजलं पाहिजे आज कीर्तनात सांगितलं काय. त्यासाठी या जोग महाराजांनी एवढी मोठी निर्मिती त्यासाठी केली की सामान्य लोकांचा उद्धार झाला पाहिजे. शिकले विकले ते करतील अभ्यास, म्हणजे सामान्य त्यांना उद्धार कसा व्हायचा बुवा, मग त्यासाठी ही निर्मिती केलेली. हे झाले गाते. 4 वेद 6 शास्त्र असतात. श्रोते कोण आहेत? श्रवणे परीक्षिती करला भूपती 7 दिवसा मुक्ती झाली त्याची. तुम्हाला श्रीमद भागवत महात्म्यामध्ये जेव्हा परीक्षित राजाला ऋषींचा साथ मिळतो की तक्षक पाहून तुझा काय होईल? मृत्यू होईल. तेव्हा परीक्षित राजाला सर्व काही आठवू लागतं आणि मृत्यूची भीती त्यांच्या अंतकरणामध्ये दाटते. आणि मग त्यांना कळतं मी आयुष्यामध्ये चक्रवर्ती सम्राट जरूर बनलो, पण मला मुक्ती प्राप्त करता आली नाही. अंतकरणामध्ये उद्रेक तयार झाला. कसंही करून आता मुक्ती प्राप्त झाली पाहिजे. श्री गुरुंना विचारलं. गुरु महाराजांनी काय? गुरु महाराजांनी सांगितलं तुम्हाला वनगमन करून भागवत श्रवण करणं गरजेचं आहे, ते पण महात्म्याच्या मुखातून. म्हणून त्यांनी लगेच राज्यत्याग केला. मुलाचा राज्याभिषेक केला. मुलाला राज्य सोपवलं आणि ते लगेच त्यांनी राजवाडा सोडून लगेच वनामध्ये आले आणि गंगे किनारी येऊन थांबलेले आहेत. आणि अंतकरणामध्ये तीच पीडा आहे. काय मी उद्धार पावेन, काय कृपा करेल नारायण, ऐसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे. 7 दिवसामध्ये माझा मृत्यू होणार आहे देवा, माझा उद्धार झाला पाहिजे. बघा लक्षात घ्या. आता मृत्यू होणार आहे का आपल्याला माहित नाही का? तुमच्यातलं कोणी असं आहे का? नाही आपला फायनल आहे, आपण आमर आहे बरं का, आपण मरणार नाही असं कोणी आहे का?
अहो सगळ्यांना माहिती आपण मारणार आहे, कोणाला माहित नाही मला सांगा. पण ही तळवा आपल्या अंतकरणामध्ये येत नाही महाराज. ती म्हणाल म्हणून महाराज परीक्षित राजा होता. राजा म्हणलं का राजाला नाना भोगिले भोग, त्याला वेगवेगळे भोग प्राप्त असतात, संपत्ती सुख संपत्ती प्राप्ती असते. आपण कर्ज वगैरे असं आपल्याला देवाची भक्ती करावीशी वाटत नाही, तर तो पैसा होता. मग कशी काय अंतकरणामध्ये एवढी तळमळ तयार झाली की आपण मुक्ती प्राप्त केली पाहिजे? याचं कारण आहे महाराज. कारण परीक्षितेला भगवंताने उत्तरेच्या गर्भामध्ये दर्शन दिलेलं आहे. जेव्हा अश्वत्थामाने ब्रह्माचं सोडलं तर मारायला, तेव्हा भगवंताने अजून काय करायचं? गर्भामध्ये जायचा मार्ग सोपा आहे महाराज. भक्तासाठी काय त्या अर्जुनावर प्रेम देवाचं, त्या अर्जुनासाठी उत्तरेच्या गर्भात गेला देव महाराज. देवाने वैभव रक्षण करावं काय भक्तासाठी, म्हणजे भक्ताचा वंश टिकला पाहिजे. किती मोठे उपकार त्या भगवंताचे आहेत मला सांगा. आणि छोटे मोठे अनुभव आपले नोट आपल्याला येत असतात. त्या आधी गर्भाप्रती तया परीक्षी सर्वात होती एवढी नावे परीक्षिती, असं भागवतामध्ये नाथ महाराज वर्णन करतात. ज्याने रक्षिले गर्भाप्रती, ज्यांनी गर्भामध्ये रक्षण केलेले तया परीक्षी सर्वात होती. तो बाहेर बघायला लागला, कोण आहे कोण आहे कोण आहे, कुठे येतो कुठे येतो, ज्याला मी गर्भात पाहिलं, या नावे परीक्षिती, म्हणून त्याला परीक्षिती नाव ठेवलं होतं. मग म्हणून देवाचं दर्शन झाल्यामुळे त्याच्या अंतकरणामध्ये ते भाव प्रगट झाले, मुक्ती मिळावी म्हणून झालं. गंगेच्या किनारी आले, तिकडून शुकाचार्य पळत 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 आले आणि शुकाचार्य बसले. पाहिल्यावर त्यांना कळलं की हेच शुकाचार्य आहेत आणि हेच मला भागवत उपदेश करतात. त्यांनी 7 दिवस भागवत सांगितलं. इतर कथाभाग आपणास माहिती आहे. 7 दिवसा मुक्ती झाली त्याशी. मग मुक्ती झाली. परीक्षित महाराज तुम्ही श्रोते आहात, अनुसंधान करून श्रवण केलेलं आहे, मुक्ती झाली, मग संपलं का? नाही. मग काय करा? तुम्ही कितीही मोठे श्रोते असाल तरी शेवटी तुम्हाला काय उरतंय? करा विठ्ठल स्मरण, नामस्मरण तुम्हाला करायचंय. चला पाहते. कोणी पाहिलं? शेषाने देवाला 1000 डोळ्यांनी पाहिलं, साधू संतांनी पाहिलं, गौरवींनी पाहिलं. मग पाहिल्यावर संपलं का? अरे देवा मी पाहिला, झालं आमचं का? नामदेव महाराजांचं चरित्र आपल्याला माहिती आहे. नामदेवराव सांगायचे की देव मला प्राप्त आहे, देव माझ्याबरोबर खेळतो, देव माझ्याबरोबर जेवतो खातो. पण सकल संत सभेमध्ये नामदेव महाराजांना कच्चमडकं ठरवलं गेलं. नामदेव महाराजांना विठोबा चित्रांचा अनुभव घ्यावा लागला आणि मग आत्मसाक्षात्कार झाला आणि मग सगळ्या ठिकाणी त्यांना विठोबा दिसू लागला. अशा प्रकारच्या परीक्षा देऊन आपले संत झालेले की काय माळ घातली संत झाले. असा प्रकार आपल्याजवळ साधू संतांची एवढी मोठी महती आहे महाराज. पाहते कोण पाहत होतं? तर या सगळ्या साधू संतांनी पण देवाला पाहिलं. पाहिल्यानंतर कुणाच्या मनामध्ये अभिमान येतोच. अरे वा, आता देवाला पाहिलं, आता काय पाहिजे? काय त्या उरले वेगळे आणि का आता काय राहिलं? भेटला देवा आम्हाला नाही. काय राहिलं? करा विठ्ठल स्मरण. तुम्ही त्या भावात गेलात तर तुम्ही फसला. मग तुम्हाला परत संसार चक्र भोगण्याशिवाय पर्याय नाही. करा विठ्ठल स्मरण. चला पुढे. गाते श्रोते पाहते झालं. चतुर. चतुर कोण? ब्रह्मदेव. एवढी सगळी माणसं कोण निर्माण केली? चतुराचा शिरोमणी हा त्याचा बाप म्हणून शिरोमणी देव आहे. देव चतुर नाही. देव कोण आहे? चतुराचा शिरोमणी आहे. बरं का? मी प्रमाण मुद्दामून घेत नाही, कारण चिंतन थोडं सांगूया, वेळ आपल्याकडे कमी आहे आणि महाराज पण मुद्दाम बोलत नाही, त्यांना समजले. चतुराचा शिरोमणी, चतुर जो आहे, चतुर कोण आहे? ब्रह्मदेव चतुर आहे महाराज. आज आपल्या भारताची लोकसंख्या किती आहे? 140 कोटी लोकसंख्या महाराजांनी सांगितल्याप्रमाणे आहे. 140 कोटी लोकांमध्ये कोण एकसारखं आहे का? सेम ऐकलं दिसणार आहे नाही ना मला. ती मला नाही. असं आम्ही ऐकले की जगामध्ये 7 माणसं सारखी असतात, म्हणजे माझ्यासारखी 7 माणसं जगामध्ये आहेत. बरं ठीक आहे भाऊ, असतील, चला ठीक आहे. हाताचे ठसे काय चतुर असेल ब्रह्मदेव. देवाला माहिती होतं करोना लागेल, आधारला ठसा लागेल, ठसा देवाने वेगळा बनवलाय सगळ्यांचा. चतुर म्हणून चतुर ब्रह्मदेव चतुर आहेत. अहो विचार करा, ब्रह्मदेव जर नसते तर काय झालं असतं? सगळ्यांचे चेहरे सारखे असते महाराज. आपल्याला नावं नसते, आपल्याला नंबर असते. नंबर इमॅजिन करा तुम्ही. समजा इथे आपल्या सगळ्यांचे चेहरे असते समान, तर काय सप्ताच्या हँडलवरती नावं नाही का टाकायचे? नंबर. फोटो बिटो विषय काय भाऊ? माझा फोटो टाकला नाही म्हणून रागवायचं फुगायचं फार विषय नंबर टाकायचे फक्त. नंबर मानपणाच्या नंबरची सिरियल वेगळी. तसं आपल्याकडे असतं पिनकोड कसं असतं. तुम्ही कल्पना करून बघा, सगळ्यांचे चेहरे सारखे असते काय झाले असतं? बाप लेखासारखं, लेकर बाबा, अरे काय करायचं? आई पण तुला आई सारखी, लेकर आई सगळे सारखेच. कसं होणार? नंबर द्यावे लागले असते. म्हणून त्या ब्रह्मदेवाचे फार मोठे करत नाही बाप. चतुराचं शिरोमणी ब्रह्मदेव चतुर आहेत. त्या ब्रह्मदेवाला सांगितलं तुला आज चतुर आहेस, तू सृष्टीची रचना केली, पण तरी काय करायचं?
करा विठ्ठल स्मरण. देवाने ब्रह्मदेवाला वेळोवेळी जेव्हा जेव्हा अभिमान झालाय तेव्हा तेव्हा देवाने त्याला अद्दल घडवलेली आहे. भगवान श्रीकृष्णांच्या चरित्र कथामध्ये तो भाग आपल्याला येतो. जेव्हा ब्रह्मदेवाला कळलं नाही की या बाल रूपामध्ये भगवान श्रीकृष्ण स्वतः नारायण स्वरूप त्या ठिकाणी आहेत, तेव्हा त्यांनी भगवंताच्या सगळे गायी आणि सवंगडी ते घेऊन गेले होते ब्रह्मलोकामध्ये. आणि जेव्हा देवाला कळलं, देवाला काय पडलं तर नारायण देवाने परत निर्माण केली, तर त्याला निर्माण करणारा देव होता. ब्रह्मदेव म्हणता इतकी धर्मी आणले उभं त्यांना नाश्ता घालून जेवण घालून मॅगी घालून यांना खाली घालून माझा भांडा खाली व्हायला लागले. खाली बघतो अरे देवांचा अखिर निर्माण केली. मग कळलं अरे हा तर आपला बाप आहे. आणि मग देवोदरा शरण गेले. चतुर्थ ब्रह्मदेव त्यालाही सांगितलं करा चतुर विनोदी दुच्छित. आता विनोद कोण महाराज? नारद महर्षी आमची विनोदी आहेत. नारद महर्षींच्या अवताराचं प्रयोजन किंवा येण्या जाण्याचं प्रयोजन हे भगवंताचे अवतार कार्य पूर्ण करण्यासाठी. त्यामुळे नारद महर्षींना काही विनोदी गोष्टी कराव्या लागल्या. उदाहरणार्थ कंसाला मारण्यामध्ये नारद महर्षींचा फार मोठा रोल आहे महाराज. कंसाने जर पहिलं बाळ मारलं नसतं तर कंसाचं पातक वाढलं. मग ते विनोद बुद्धीने सांगितलं कोणी नारदाने. शुकली करून भांडण लावली असं वर्णन आहे एका खेळ्यामध्ये. कोणाचं भांडण लावलं? जगदंबेचं आणि भगवान शंकर. आणि अशी भांडण लावली नंतर त्या भांडणानंतर 3 वेळा लग्न लावली असा भाग त्या दृष्टांताचा आहे. कोणाची? भगवान शंकर आणि पार्वतीचं. असे नारद महर्षी फार मोठे आहेत. नवनाथ कथा सागरामध्ये एकदा इंद्रदेव नारद महर्षींना हसले होते. तेव्हा मग नारद महर्षींनी जेव्हा पुढे जाऊन भर्तृनाथाचा अवतार झाला तेव्हा त्यांना वरती जाऊन घेऊन इंद्राचा गर्वहरण केलं होतं. हे नारद महर्षी. मग नारद महर्षी म्हणले कळलं तुम्हाला कसं काय? आणि मग इंद्राने त्यांची माफी मागितली. नारद महर्षी हे विनोदी आहेत. त्यांना पण सांगितलं करा विठ्ठल म्हणून सारखं नारायण 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 ते करत असतात. अजून एक वर्णन आहे. नारद महर्षींच्या सोबत साक्षात नेहमी नारायण असतो बरं का. नेहमी नारायण असतो. चला पुढे. दुच्छिते. परमार्थामध्ये कोण दुच्छित झालं महाराज? बरेच लोक भक्ती करत असताना भक्ती पंथामध्ये मध्ये दुच्छित होतात. उदाहरण सांगतो तुम्हाला. क्रमांक 1 जड भरत राजा हरणी गर्भात गेला झाला तो घातला दुच्छित झाल्यामुळे झाला महाराज. आता जेव्हा भरत राजा होते जेव्हा त्याने राजत्याग केला सोपं होतं महाराज राजत्याग करणं. हा एवढे भोग सोडायचे. भरत हा सामान्य राजा नव्हता. भोग सोडून जंगलामध्ये आला, वनगमन केलं, राहिला, पण हरणीवरती प्रेम जडलं, हरणीवरती माया जडली. परिणाम हरणीच्या गर्भाला गेला आणि नंतर मग हरणी गर्भ झाल्यावर परत जड भरत राजा जन्म मिळाला. मग त्याच्यामुळे त्यांना कळलं की शहाणपणा करून चालत नाही. हे दुच्छित झाले त्यावेळी जेव्हा त्यांना परत जन्म भोगावा लागला. अंतकरणामध्ये उद्वेग झाला होता. त्यांना पण सांगितलं नामस्मरण करा. मग जड भरत जन्मामध्ये काय केलं? नामस्मरणच केलं. अजून कोण दुच्छित झालं? व्यास महर्षी. व्यास महर्षी नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे फुल्लार विंद पत्र नेत्र भारत तैल पूर्ण प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीप. ज्याने पूर्ण विश्वामध्ये ज्ञानमय दीपक लावलेला आहे असे व्यासजी. व्यासोचिष्ट जगत्त्रय. या जगतामध्ये जेवढेही काही म्हणून ज्ञान किंवा वाङ्मय किंवा ग्रंथ किंवा शास्त्र आहेत ते सगळे व्यासांनी लिहिलेले आहेत. अशा व्यासांना एका वेळी चित्तामध्ये उद्वेग झाला होता. अंतकरण अस्थिर झालं होतं. मनामध्ये वेदना होत्या, अशांती होती. कशामुळे ती कळत नव्हती. देवाचा धावा केला. देवाने सांगितलं भागवत महापुराणाची रचना करा. 17 पुराण प्राप्त झाल्यानंतर 4 वेद लिहिले, 6 शास्त्र लिहिले, 17 पुराण लिहिले, तरी अंतकरणामध्ये समाधान प्राप्त होईना. देवाचा धावा केला. देवाने आकाशवाणी केली व्यासजी आपण श्रीमद भागवत महापुराण करा. ज्याच्यामध्ये भक्त आणि भगवंत या दोघांचाही उल्लेख करा. दोघांची गुणानुवाद चरित्र कथा टाका. मग तुमच्या अंतकरणाला समाधान लाभेल. म्हणून त्यांनी श्रीमद भागवताची निर्मिती केली आणि श्रीमद भागवत पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या अंतकरणामध्ये समाधान प्राप्त झाले. अशा प्रकारचा भाव त्या ठिकाणी आहे. हे दुच्छिते. म्हणजे व्यासजींना सुद्धा ज्ञानेश्वर महाराज काय सांगतात? करा विठ्ठल स्मरण. अशा प्रकारे पहिल्या चरणाचा अर्थ गाते श्रोते आणि पाहते चतुर विनोदी दुच्छिते सोहम भावी पूर्ण ज्ञाते या सगळ्या. सोहम भावी राहिले ना. सोहम भावी कोण? आपण सगळे संत जे आहेत ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे, नामदेव महाराज, नाथ महाराज, हे सगळे संत ज्यांना देवाने साक्षात्कार दिला, देव त्यांना भेटला ते. आणि पूर्ण ज्ञाते कोण? हरित शुक याज्ञवल्क दत्त कपिल मुनी हरिशी झाले. हे पूर्ण ज्ञाते बरं का. यांना सुद्धा काय सांगितलं? कुठेही विनंती केली अभंगाचं 2रं चरण. दुसऱ्या चरणामध्ये काय विनंती केली? करा विठ्ठल स्मरण नामरूपी अनुसंधान
जाणून भक्ता सर्वांनी नामस्मरण करावं अशा प्रकारची विनंती ज्ञानेश्वर महाराज त्या सर्वांना, त्या सर्व महानुभावांना करतात. करा विठ्ठल स्मरण. विठ्ठल स्मरण सांगितलं बरं का. देवाची अनेक नाव आहेत, पण विठ्ठलाचं नाव घेतलं. बरेच लोक म्हणतात विठ्ठल नावाला आधार नाही, अमुक नाही तमुक नाही, वेदात हे नाही, अमुक नाही तमुक नाही. अरे मग वेदाचे गुरु कोण? शंकराचार्य आहेत ना महाराज. शंकराचार्यांनी पांडुरंग अष्टक लिहावं, अजून तुम्हाला काय आधार पाहिजे? आता आपण आपल्या बापाला जर मानलं नाही तर काय होणार आहे? असे म्हणणारे तर मला फार शिव येते महाराज. फार आपण अधिकार नाही, आपल्या तेवढा अधिकार नाही, पण मला वाईट वाटतं. शंकराचार्यांनी पांडुरंगाच्या समोर उभं राहून महायोग पीठे देवी अशा प्रकारे त्यांनी वर्णन करावं. म्हणून काय तुम्हाला विठ्ठल नावाला करावा पाहिजे? बरं, विठ्ठलच नाव काय घेतलं याचं कारण आहे. विठ्ठल विठ्ठल मंत्र पापा निर्मूळ शास्त्रांचा विचार तुलाची निर्धार विठोबाची शरण जावे जनता नाम घ्यावे शास्त्रांचा विचार तुलाची निर्धार विठोबाची शरण जावे दोन प्रमाणे दिली. सगळ्या शास्त्रांचा, जेवढी शास्त्रे सगळं आलं, मग सगळं आलं. सगळ्या शास्त्रांचा विचार, सगळ्या शास्त्र बसून मिटिंग केली. म्हटलं कुठलं देवाचं नाव मोठं काय घ्यायचं? अंतिम इतुलाची निर्धार, कन्क्लुजन काय झालं? आउटपुट ऑफ द मिटिंग काय? विठोबाशी शरण द्या, आता देवाला शरण द्या, निजनिष्ठा नाम घ्यावे आणि निष्ठेने नाव घ्या. म्हणून सगळ्यांनी विठ्ठल विठ्ठल नामस्मरण केलं पाहिजे. बरं, शब्द काय वापरला बघा. करा विठ्ठल स्मरण सांगितलेलं आहे. स्मरण म्हणजे आठवा हो देवाला. हो, 7वा अवतार, 8वा वेळोवेळा आनंदी रे आजू आनंद रे. हो, बाप रखमा देवरू विठ्ठल सकळा देवाला आठवायला सांगितलेलं आहे. का आठवायचं? देवाला का आठवायचं? देवाने काय नाही दिलं आपल्याला? काय तुझी तेने केली मोहे चिंता. काय तुझी चिंता नाही केली त्यांनी सांगा? बाळा दुधा कोण करते उत्पत्ती? जेव्हा जन्माला याचं प्रयोजन आईच्या उदरामध्ये, आईच्या स्तनामध्ये दूध घालणारा कोण होता? वाढवी श्रीपती सगळे दोन्ही. गर्भामध्ये बाळही वाढतं, बाहेर आल्यानंतर सुद्धा बाळ वाढतं आणि स्तनाला दूधही वाढत राहतं. जशी भूक वाढते तसं दूध त्या माऊलीला येत राहत. कोण आहे करणारा? हे आठवा. मग तुमचं देवावरती प्रेम लागेल. पोरगांची लग्न होत नाही, आपली लग्न होऊन 2-3 पोरं झाली आपल्याला. आठवा करा विठ्ठल स्मरण. पोरं किती अशी बिचारी बेदर झाली आता. आठवा देवाने काय दिलं नाही. तुमच्या समोरच्या गर्दी असेल जरा जागे मला तुम्ही वाचले. आठवा मागे पुढे उभा, माझ्या बायकोची भक्ती थोडे देवाला मी कधी आयुष्यात परमार्थ केला नाही. हा, ती कायम सांगायची, अहो कीर्तना चला, आज हनुमान महाराजांचं कीर्तन आहे. आई कधीच नाही गेलो.
पण आपल्या बायकोची पुण्य आहे कामाला येते कामा. ते कसं माहिती का, बायकोचा पुण्याचा वाटा तिला एकटीला आहे, खरंय शास्त्र सांगतात. पण आपला 50% घरी घरपोच डिलिव्हरी डायरेक्ट होम डिलिव्हरी. तुमचं काम वैयक्तिक आहे, तुम्ही आलात ना तुमच्याच अकाउंटला क्रेडिट, आमच्या अकाउंटला नो क्रेडिट. पण आता हे बघा तुम्ही आता यांच्या अकाउंट मधलं 50% इकडे क्रेडिट होणारच आहे, यांचं नाही होणार. मग आता पार्टेजड पण झालं महाराज, यांचं पार्टेजड झालं, यांचं पार्टे निमित्त झालं. असा भाव आपल्या शास्त्रामध्ये आहे. स्मरण आठवा ना त्यांनी काय काय नाही दिलं. हा आठवीला पाय हा माझा अनुभव. आपण त्याला सांगितलं देवा मी तुला आठवेल बरं का, माझ्या दुःखातून बाजूला कर. आठवा त्याने काय काय नाही दिले. सर्व प्रपंच दिला, सर्व सुख समाधान दिलं, समाजात एवढी मान्यता दिली, लोक डायबिटीस विकणे बेजार झाले. तुम्हाला एवढं पोट असून एवढं वजन असून तुम्ही अजून शाबूत आहे. आठवा करा तुम्ही, स्मरण करणं गरजेचं आहे. आपण ऐकतो लहान मुलांना आता हार्ट अटॅक यायला लागले. आपण 40 मध्ये धड दाखवत स्पॉन्डिलोसिस झालेली माणसं जागेवर बसली, अजून आपण उभे राहतोय, कीर्तन करतोय. आठवा स्मरण करणं गरजेचं आहे. 6:15 दादरला होते आणि 8ला मंदिरामध्ये होते. आठवा कोणाची कृपा आहे. आणि एवढ्या ट्रॅफिक असणाऱ्या एरियामध्ये राहतोय जिवंत. आठवा मला आठवा हे स्मरण करा. आणि एकदा का स्मरण केलं त्याच्या उत्तराची जाणीव बरं का. सकळ जीवांचा करी तो सांभाळ तुझं मोकरीला आहे. जेव्हा जीवनावरती संकट येतात तेव्हा आठवतं माझ्या पांडुरंगाने मला काहीच कमी करून दिलं. आपल्याला नास्तिक असलेले लोक फार टोचतात, अरे काय होत देव काय देव करत राहिला. पण आपल्याला माहिती तो मला कुठे माझी हानी होऊ देणार नाही, तो माझं रक्षण केल्याशिवाय राहणार नाही, शेवटच्या क्षणी तो मला वाचवेल. हे माझा अनुभव नेहमी सांगत असतो. हे म्हणजे तुझे देणे तुझं समर्पणी पायी झालं उतराई पांडुरंगा. करोना नंतर ही जी बुद्धी झाली कीर्तनाची वेगळी, तिथून पुढचं कीर्तनाची बुद्धी आणि तो भावच बदलला मला. कारण कोरोना जेव्हा मला झाला होता तेव्हा फक्त गुरु ज्ञानेश्वरी घेऊन गेलो होतो महाराज. घरातून हसत निघालो होतो, बायका कोरोना टेन्शन म्हणून. पण बाहेर गेलो रस्त्यावर मांडी घालून बसतो, मला चालता येईल. माझी स्वतःची परिस्थिती महाराज. ज्या सेंटरला मला नेऊन टाकलं शहापूरला, ती लोक म्हणायचे आली याचं काही खरं नाही. मला ऐकायला मला डोळे उघडत नव्हते महाराज. ती माणसं जेव्हा ते ताटावून माझं आणून ठेवायची, माझी थोडं खा थोडं भाऊ थोडं खा, 2-2 घास काय खाण्याची बरं 2 घास खायचो मी. 4 दिवस आंघोळ नाही पांघोळ नाही, नुसतं पडून राहायचं. झोपून राहायचं, गोळ्या घ्यायच्या झोपून राहायचं. डॉक्टर पण आमच्या जवळ यायचे नाही, ते दरवाजे उभे राहायचे. औषधं घेतली का, अमुक झालं का तमुक झालं का असं चालायचं. पण तरी आपण वाचलेला महाराज आठवायला पाहिजे, त्याने आपल्याला जन्म दिला. फक्त ज्ञानेश्वरी विषयाची होती. ज्ञानेश्वरीची एक ओळी आठवला वाचता नाही आली. फक्त विषयी ठेवली होती, जवळ ठेवली होती, अंतकरणाजवळ छातीवर घ्यायचो, कधी कधी डोक्याजवळ ठेवायचो, बस एवढंच करायचं, बाकी काही केलं नाही. मी वाचले पण नाही सांगतो तुम्हाला तिथे, पण त्याने वाचलं महाराज. त्या ज्ञानेश्वरीचा मान त्याने खाली जाऊ दिला नाही. माझ्यासारख्या पामराला त्यांच्या ज्ञानेश्वरीबद्दल घेऊन गेल्यामुळे वाचवलं. आपण वाचलं तो आपल्याला काय काय करेल महाराज. नित्यनेमाचा ज्ञानेश्वरीच्या 5 वेळा आपण वाचल्या. बरं नाही वेळ मिळत 5 पाठ आहे केवळ म्हणून म्हणलं धावतो महाराज. तेवढंच ज्ञानोबा यांच्या, तरी सुद्धा त्याची किती कृपा होईल ज्ञानोबा यांच्या आपल्यावरती. विचार करा. करा विठ्ठल स्मरण, देवाला आठवा, स्मरण करा. आणि देवा तुम्ही देवाचे उपकार आठवाल ना, जेणे हा जीव दिला दान, त्याने दान दिले तुम्हाला. हा पाचाचा आणि ना हा काय आपलं काही आपण म्हणतो खानदान वगैरे काही नाही, त्याने दिलाय. जेणे हा जीव दिला दान तयाचे करून चिंतन. मग काय करा, नामस्मरण करा. काय करा, एकदा स्मरण एकदा देवाचं झालं तर नामरूपी अनुसंधान तुम्ही सुरुवात करा. नामस्मरण करायचं. पहिलं पराव आणि वैखरी नामस्मरण, आता जे आपण करतो ते मुखाने जे करतो ते वैखरी नामस्मरण, नंतर मध्यमा, नंतर परा आणि नंतर पश्यंती. पश्यंतीमध्ये जे नामस्मरण होतं त्याला अनुसंधान म्हटलेलं आहे. ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी. मला एक किस्सा भेटला पंढरपूरच्या वारीमध्ये. त्यावेळेस जरा आमचं सगळं वातावरण विस्कट झालं. मी दुसरीकडे कुठेतरी दिल्लीत जाऊन थांबलो होते. यावेळेस काय कोणा लोकांना मिळत नाही. आणि मग तिथं ते नेमके जास्त इस्कॉनची लोक तिथे त्या ठिकाणी बरं का. आणि मग त्यांचं कसं आहे, सगळ्यांच्या हातात माळा जपायचं. कोणी ह्या बटन जपते, कोणी ह्या बटन जपते, कोणी आणखीन जपते. मला सगळा कोण घ्यायचे आणि मग ते जपायची माळ. मग ते मला म्हणले कीर्तन झालं, कीर्तन होते, कीर्तन उभं राहिलो. मग 4 जण प्रमाणे म्हटलो. मग आता माणसं कशी आहेत, कलेला भुकेली असतात. खायला म्हटलं याला चांगलं येते बरं का. मग आले 4 लोक आपल्या जवळ विचारायला काय कसं वगैरे. म्हटलं काय नाही बाबा थोडंफार आपलं असतं. मग म्हणजे तुम्ही माळ जपत नाहीत म्हणले काय. म्हटलं आम्ही ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ म्हणणारे माणसं आहेत. महाराजांनी सांगितलं ज्ञानदेवा म्हणून. अरे म्हटलं आमचा मंत्र असा आहे ना, आमचा वारकरी संप्रदाय असा आहे, आमच्या वारकरी संप्रदायाचा देव उघडा, नेमा ब्रह्म मार्ग चुकले, उघडे पंढरपूर आले, आमचा देव उघडा.
आमचा गुरु सुद्धा उघडा. म्हणजे आपण उघडा म्हणजे उघडा नाही का, तो समाजामध्ये आहे माझे गुरु सांगायला लागत नाही, आपण सांगायला लागतो का अजिबात नाही. गुरुच्या पायावर डोकं होतो. हा, आणि गुरु सुद्धा जर चांगला असेल तो सुद्धा वागतो विठ्ठल समजून. उठा उठी अभिमान जाय असे सर्व कोण, हा ते या पंढरीशी घाले. पंढरीच्या लोकांना नाही अभिमान आणि पाया पडे जरी एकमेका. आता काय काय लई ताप झाले, वागतच नाहीत. वाकलं पाहिजे प्रत्येकाला. तो विठ्ठल परमात्मा तुम्हाला वागतो ना, मग तुम्ही त्या विठ्ठलला काय वागत नाहीत? वाकलंच पाहिजे. तुम्हाला काय अभिमान येतो? गुरु असा शिष्य असा कोणी असा, तो हे हा वारकरी संप्रदायाचा मान. ते गुरुपौर्णिमेला तुम्ही गुरुपणा दाखवायचा, पण इतर वेळी आपण वारकरी आहोत हाच भाव आपल्या अंतकरणामध्ये असला पाहिजे. तर ते त्यांना म्हटलं मग आमच्याकडे असेल ज्ञानदेवा मोह जपमानंतरी. मी शांत बसले मग अंतकरणामध्ये नामस्मरण होतोय का हे बघितलं आलं पाहिजे, जाणीव राहिली पाहिजे. त्याला प्रार्थना केली पाहिजे. रात्री झोपेत लग्न तरी तरी पण नामस्मरण घडतंय का हे कळलं पाहिजे. हे ज्याला जमलं त्यांनी नामरूपी अनुसंधान दाखलं. आणि जाणून जर तुम्ही असं केलं तर भक्ताचं सर्व काही देव जाणतो. भाऊ म्हणजे संसाराची काळजी कोण करतं? देव करतो. तुकोबराचा संसार कोणी केला? नाथ महाराजांचा कोणी केला? अन्य संतांचा संसार कोणी केला? सगळं जाणलं देवाने, देव स्वतः जायचा राहायचा महाराज. हा श्रीखंड म्हणून देवाने सेवा केली नाथ महाराज. 36 वर्ष देव राबला भाऊ नाथ महाराजांच्या घरी. त्या जाणून बघता भवलक्षण संसारात त्याला काय काय गरज आहे. किंबहुना संसाराचं लक्षण काय? बुडणं. संसार स्वभाव बुडणं आणि परमार्थ स्वभाव काय? वरती काढणं. आणि म्हणून त्या लोकांना देवाने दाखवलं घाबरू नका, तुम्ही माझे वारकरी आहात, तुम्ही माझे भक्त आहात. तर जगन म्हणजे देव प्रमाण झाली. दोन अर्थ घे. जगन म्हणजे जगाचा भाव आणि जगन म्हणजे जगाला, जगाच्या सगळ्या लोकांना काय दाखवतो? प्रमाण दाखवतो. काय? भव सागर तरता कार्य करीत असा चिंता पहिलं उभा दाता किती करत ठेवून या. तुम्हाला भाऊसागर एवढाच आहे, मी तुम्हाला तारून देण्याशिवाय राहत नाही. बाकीच्या लोकांना एवढा आहे, तुम्हाला केवढा आहे? एवढा आहे. त्याचा दुसरा अर्थ असा आहे की देव म्हणतो मी तुमची वाट पाहतोय, मला फार तुमची गरज लागली या. तिसरा अर्थ असा आहे देव खूप थकलाय, भरपूर अवतार देवाने घेतले महाराज. आणि मग देव पंढरपूरला येऊन फिरावलेला आहे. आणि अवतारामध्ये काय कष्ट कमी आहेत. रामाच्या अवतारामध्ये वनवासाला जावं लागलं, कृष्णाच्या अवतारामध्ये एवढ्या राक्षसांना मारावं लागलं. खूप देवाने कष्ट केले. देव दमला. दमलेला मग काय म्हणतो? थांबवा जरा, उभा राहू मला. असं उभा राहून दमलेला म्हणून देव उभा राहिला, कटेवर कर ठेवू. हा एक भाव आहे. आणि तिसरा भाव असा आहे देव सांगतो तुझ्यावर तुम्ही सांभाळतो, खातो तू सांभाळ. म्हणजे काय? आचरण शुद्ध ठेव, बाकी मी तुला सांभाळायला दूर आहे, नाही का? करा विठ्ठल स्मरण नामवृत्ती अनुसंधान जाणून भक्ता भवलक्षण जगन प्रमाण दावितो. हा देव कुठून आला? पुंडलिकाच्या भावासाठी. पुंडलिकाच्या भावाचा कुठून आला? गोकुळी हुनी झाला येता. याला प्रमाणे विभम वेणुनादम चरंतम दुरंतम. हा स्वयं लिहिलया गोपवेशम ददानम. हेच पांडुरंग अष्टकामध्ये शंकराचार्यांनी लिहिलंय की हाच देव गोकुळावरून आलेला. प्रमाणित क्लिअर होऊन जातं लगेच. गोकुळ हुनी झाला येतात. आणि काय करतो? निज प्रेम भक्ती भक्ता घ्या. अरे माझं प्रेम घ्या, तुम्ही माझी भक्ती घ्या, माझ्या जवळ या, मी तुमच्या प्रेमाचा भुकेलाय, मला अजून काहीच नकोय. देवाने प्रेम द्यावं. अहो किती प्रेम! आषाढी कार्तिकी विसरू नका. मग सांगत असे अहो देव भक्त जायला लागले त्या देवाने मिठी मारावी नांदेवायला. धावून या देव गळा घाली मिठी. पुंडून गोष्ट सांगत असे. तीही त्रिभुवनी मध्ये नाही कोणी म्हणे चाकृपाणी नामय असे दे. अरे रामा तुझ्याशिवाय कोण नाही रे मला. हे भगवान, हे भक्तराज तो सांगतो. हे भक्तराज, हे जेवढे माझे भक्त आहेत तुमच्याशिवाय मला कोण पतित पावाने मी तो आहे खरा, पण तुम्ही मी बरा दिसत असतो. तुम्ही माझ्याकडे येतात. आपणची देव हा प्रेमभाव भक्तावरती असतो महाराज. म्हणून गोकुळी हुनी झाला येतात. निज प्रेम भक्ती हा प्रेम भाव देव सगळ्यांना देत असतो. माझ्याकडून प्रेम घ्या. प्रेम देवाचे हे देणे. हा प्रेम देवाचे हे देणे घ्या घ्या आता म्हणत असे. आणि एवढं सांगून शेवटच्या चरणामध्ये ज्ञानेश्वर महाराज सांगतात. सगळे म्हणाले आहोत देवा महाराज आम्हाला बायका पोर आहे, संसारी माणसं. मग त्यांनी सांगितलं देखे पुढलांचे ओझे जरी आपुले माथा घेज तरी सांगे काना दाटीचे धनुर्धरा. अरे तू जेवढं संसाराचं ओझं डोक्यावर घेशील तेवढं तुला दुःख होत राहील. म्हणून ते टाकून दे, सगळं देवावर भार टाक. आणि काय कर? बाप रखमा देवर विठ्ठलाचं भाव बळे फळती विजय भाव धर. बीज आणि फळ हरीचे नाम. बीज पण काय? देवाचं नावच आहे. आणि फळ पण काय? देवाचं नावच आहे. कुठल्या देवाचं? बाप रखमा देवरून विठ्ठलाच्या देवाचं. ते शेवटच्या चरणामध्ये सांगितलं. करा विठ्ठल स्मरण नामरूपी अनुसंधान जाणून भक्ता प्रमाण भावार्था कोळी होऊन भाला येता. निज प्रेम भक्ती भक्ता आता म्हणत असे. मी माझे आणि तुझे न धरी टाकी परत येऊ भाव बळे फळती बाप रखमा देव म्हणून विठ्ठल
करा विठ्ठल स्मरण नामरूपी अनुसंधान जाणूनी भक्ता हो लक्षण जगन प्रमाण सरते करुणी घ्यावी तुमचे विविध वसे किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन ही सिद्धी समिले तेथे माझे जीवरले पायी कप ज्ञानेश्वर शतकोटी प्रमाण जय जयाजी भक्तराया जीवलगा नामया आरती चित्त पालते काया घ्यावया भक्ती सुख पांडुरंग अवतार करोनिया तीर्थ विषय केला जगाचा उद्धार जय जयाजी भक्तराया जीवलगा नामया आरती वाळिता चित्त पालते काया प्रत्यक्ष प्रचिती वाळवंत परिसकेले हरपली विषमता द्वैत बुद्धी निरसली जय जयाज भक्तराया जोरबा नामया आरती ओवाळता चित्त पालते काया समाधी महादेवी श्री विठ्ठल चरणी आरती वाळितो परिसाकर जोरो जय जयाजी भक्तराया जीवलगा नामया आरती वाळिता चित्त पालते काया नाम झालेली सेवा विठ्ठल कर्माच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्ण विराम. विठ्ठल आणि पाहते विनोदी नाते कोण